जनसेवेत सदैव तयार असणारी अशी जनसेविका सौभाग्यवती योजनाताई प्रमोद कदम यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। घनसोलीच्या शिवसेने जनसंपर्क कार्यालयात समाजसेवक प्रमोद पांडुरंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सौभाग्यवती योजनाताई यांचे वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, युवा नेते सौरभदादा शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास आपली उपस्थिती पुष्पगुच्छ देऊन दाखवली। तसेच उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख ही उपस्थित होते। पुष्पगुच्छ, शॉल, केक कटिंग या धामधुमाने उपस्थित महिला मान्यवर, ज्येष्ठ, तरुण, घनसोली दर्गाचे अतिथी यांनी योजनाताई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। घनसोली दर्गातर्फे योजनाताईंच्या हस्ते मुलांना खेळ वस्तू वाटण्यात आली। यावेळी अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, लहान तरुण मुलांनी ताईंना उदंड आयुष्य लाभो व निवडणुकीत विजयीचा तिलक मिळावं हेच कामना केली। सगळ्यांचे भरभरून प्रेम, आशीर्वाद व उपस्थित राहिल्याबद्दल योजनाताई यांनी सगळ्यांचे आभार मानले। ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया। आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते प्रमोदजी कदम यांची सौभाग्यवती योजना कदम यांचा आज जो वाढदिवस आहे त्या प्रत्यर्थ अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। घनसोली परिसरामध्ये दोन्ही पती पत्नी अतिशय मेहनतीने त्यांनी त्यांचा डोलारा उभारलेला आहे आणि खरोखरच समाजप्रिय असं लोकांमध्ये चांगल्या भावनेतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत एक जाणीव ठेवून त्यांनी सामाजिक सेवेचं व्रत त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्या अनुषंगातून त्या ठिकाणी ते काम करत आहेत। निश्चितच त्यांच्या कार्याचा लौकिक हा घनसोलीमध्ये आहे आणि भविष्यामध्ये तो आणखी वाढेल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना चांगलं आरोग्य मिळो आणि त्यांची राजकीय, सामाजिक सर्व भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। आज योजनाताई यांच्या वाढदिवसाला मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो। आपण पाहिलं असेल की कोरोना काळात त्यांनी रस्त्यावर उतरून एवढा प्रादुर्भाव असताना देखील त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं आणि येणाऱ्या काळात त्याची पोचपावती त्यांना निश्चितपणे मिळेल ही मला आशा आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना एवढीच शुभेच्छा देतो की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना अधिक प्रगती मिळो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो एवढंच ईश्वराने प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो। आज योजनाताई प्रमोद कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज वॉर्ड क्रमांक 36 मधले बऱ्यापैकी स्थानिक नागरिकांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे। काही दिवसापूर्वीच दादांनी आणि ताईंनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। खरं पाहता जो इथे शिवसेनेची ताकद होती ती ताकद ओळखता पुन्हा एकदा इथे शिवसेनेचीच सीट लागेल। काही मागच्या वेळेला तिकिटासाठी येऊन पुन्हा तिकिटासाठीच पक्षांतर करणाऱ्यांचा वॉर्ड पुन्हा एकदा भगवाच राहील याची ग्वाही येते मी देते आणि भगवा राखण्यासाठीच योजनाताईंना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। ताई तुमच्या आणि दादांच्या रूपाने पुन्हा एकदा आमच्या वॉर्ड क्रमांक 36वर भगवा फडकेल हाच आशा। आज योजनाताईंचा वाढदिवस आहे। प्रथमतः मी वार्ड क्रमांक 36च्या वतीने आणि विभाग प्रमुख मी अशोक जाधव यांच्या कुटुंबाच्या वतीने योजनाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज एक 8-10 दिवसापूर्वीच प्रमोद सरांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी प्रथमतः शिवसेनेचा नगरसेवक होता ते तिकिटासाठी या ठिकाणी आलेत, शिवसेनेचा झेंडा हातात घेतला, नगरसेवक झाले शिवसेनेच्या मतावर। पण परत या ठिकाणी प्रमोद कदम सर या ठिकाणी परत या महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी इच्छुक आहेत आणि परत या ठिकाणी
शिवसेनेचाच भगवा झेंडा या महानगरपालिकेवर फडकेल हे मी असे संपूर्ण नागरिकांच्या वतीनं मी इथं त्यांना शुभेच्छा देतो. प्रथमतः या ठिकाणी मागच्या वेळेला शिवसेनेचा नगरसेवक असताना त्यांना या ठिकाणी काही कामं करता आली नाहीत. लोकांमध्ये त्या ठिकाणी खूप नाराजी आहे. पण आज प्रमोद कदम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुशिक्षित म्हणून असा एक उमेदवार इथं एक आम्हाला मिळालेला आहे. तर त्या माध्यमातून इथल्या सुशिक्षित लोकांच्या वतीनं त्यांनाही खूप असे अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व यावं, त्यांच्याकडून काहीतरी एक भविष्यात तिथल्या वाढसाठी एक विजन त्यांच्या मनामध्ये तयार व्हावं आणि लोकांना नागरिकांना एक चांगल्या आरोग्याच्या सुविधा इथल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून पाहिजे आहेत. त्या प्रमोद सरांच्या माध्यमातून त्या उपलब्ध होतील अशी नागरिकांच्या वतीनं इथे मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी मिनल मापणकर. आज आम्ही सगळ्या इथे योजनाताईच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. तरी त्यांनी आजपर्यंत जे काही समाजकार्य केलं आहे त्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत कामं बरीच केलेली आहेत याआधी. त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्या महिलांच्या बऱ्याच अडीअडचणीमध्ये सोबतच असतात कायम आणि अशा प्रकारेच त्यांचं समाजकार्य कायम पुढेही चालू राहू दे अशा शुभेच्छा. सर्वप्रथम आमच्या लाडक्या ताई योजना प्रमोद कदम यांनी मागील गेल्या 5 वर्षात केलेलं आतापर्यंत समाजसेवेचं कार्य या ठिकाणी सर्वांनी जवळून अनुभवलेलं आहे आणि आज या वाढदिवसाला त्या निमित्ताने जी आपण एवढी गर्दी पाहत आहोत. योजनाताईंना मी एवढंच सांगेन का त्यांच्या प्रमोद कदम साहेब आणि योजनाताई यांच्या ज्या काय मनातील इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि योजनाताईंना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. योजनाताई आणि प्रमोद दादा हे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व आहे तिथे घनसोली विभागामध्ये आपले आणि त्यांचा योजनाताईंचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सगळं महिला मंडळ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलं आहे आणि असंच त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीने जाऊ आणि जसं ते आतापर्यंत जे लोकांचं कार्य करत आले समाजसेवा करत आले तसं त्यांनी इथून पुढे करावं अशी त्यांना विनंती करते. आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आमच्या घनसोली कॉलनीमध्ये खूप आनंदाचा क्षण आहे की आज सौरभदादांनी सांगितल्याप्रमाणे आज या कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव असतानासुद्धा या मोठ्या संकटामध्ये आज प्रमोद कदम सर असतील, आमच्या योजनाताई कदम मॅडम असतील, अतिशय कुठल्याही प्रकारची म्हणजे जीवाची पर्वा न करता त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांची सेवा केली आणि ही सेवा करत असतानासुद्धा आज हा जमलेला जनसमुदाय हा सर्व त्यांच्यावरती अतिशय प्रेम करणारा हा जनसमुदाय आहे आणि हा जनसमुदाय बघता त्यांना इथून पुढं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वांचा एक सहकारी व सर्वांचा एक आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की योजनाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोद कदम सर असतील या दोघांनाही आमच्या या सर्व समाजाचं गोरगरीब लोकांची सेवा करण्याची त्यांच्या हातून सेवा घडो एवढंच मी त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. आम्ही कमीत कमी 15 ते 16 वर्षापासूनच्या मैत्रिणी आहोत. त्याही शिक्षिका आहेत, तुम्हाला माहिती आहे. पहिल्यापासूनच ना त्यांच्यामध्ये आम्ही बघितलेली एक तळमळ आहे महिलांविषयीची आणि नेहमी त्या प्रयत्न करतात की मी महिलांचे प्रश्न सोडवावे. खूप आधीपासून हे मी बघत आलेली आहे महिलांसाठी एक व्यासपीठ उभं करावं. आता जसं आम्ही मागे काही 2-3 प्रोग्रामला गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये काही कलागुण असतील तर ते आम्हाला सांगा, आम्ही त्यासाठी तुम्हाला सगळं काही अवेलेबल करून देऊ. म्हणजे तुम्हाला जे बेसिक नेसेसिटी आहे त्यापासून तर अगदी मार्केटिंगपर्यंत तुम्हाला सगळं अवेलेबल करून देऊ. तर आणि प्रश्नच नाही त्या कारणात हे आम्हाला माहिती आहे कारण खूप वर्षापासून मी बघत आलेली आहे त्यांना. तर त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जय श्री. योजनाताईंचं कदम साहेबांचं इथं एक सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे आहे आणि त्यामुळं त्यांना आम्ही पुढच्या वाढदिवसानिमित्त इथून नगरसेवक म्हणून साहेबांचं निवडून आणून त्यांना आम्ही वाढदिवसाची भेट देणार पुढच्या वेळेला. ह्याच वेळी कदम साहेबांना मॅडम योजनाताईंचा वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही महिला मंडळ आलेलं आहे इकडे. त्या खूप चांगलं काम करतात, महिलांसाठी खूप काही करणार आहेत, त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. जय महाराष्ट्र.
मेरा नाम सलमान सिद्दीकी है। हम लोग घनसोली दरगाह से, पूरी हमारी टीम घनसोली दरगाह से है और हम लोग हमेशा प्रमोद सर का साथ देते हैं। वो कोरोना टाइम में बहुत मदद किए थे, सबकी बहुत हेल्प करते हैं। और योजना ताई का आज जन्मदिन था, हम लोग दिल से मनाते हैं उनका जन्मदिन, क्योंकि आज पहला उनके साथ हम लोग को कदम सर के साथ कदम मिलाना भी था, इसलिए हम लोग आए हैं उनका जन्मदिन मनाने के लिए। आगे बढ़ाया है, खेल कूद की तरफ लाया है और उनके लिए बहुत बहुत शुक्रिया है उसे। मी वंदना मोड, मी आमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत इथं योजनाताईंना खास त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। आणि योजनाताई ह्या तर खरं म्हणजे पाहिलं तर स्वतः एक शिक्षिका आहेत, पण त्यांच्यामध्ये आम्ही जी सामाजिक कार्य करण्याची जी ऊर्जा पाहिलेली आहे, ज्यांची जी तळमळ आहे ती नेहमी आम्हाला दिसून आलेली आहे। त्यांच्यासोबत आम्ही खरंच खूप छान प्रकारे काम केलेलं आहे आणि स्त्रियांना एक कुठेतरी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करता यावं म्हणून त्यांनी एक स्त्री सामाजिक प्रतिष्ठानसुद्धा आहे त्यांचं, आणि त्यांनी वेळोवेळी महिलांना बचत गट आणि इतर उपक्रमांबद्दल नेहमी कार्यशाळा आणि त्याच्याबद्दल माहिती देऊन त्यांना एकत्रितपणे आणून त्यांना कसं आपल्याकडून काही मदत करता येईल हे त्यांनी नेहमीच म्हणजे धडपड चालू असते त्यांची। तर त्यानिमित्त मी ह्या योजनाताईंना आमच्या सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देईन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय द्वारकाजी भोईर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच शिवसेनेचे शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख या शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मला येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या। आणि शिवसेनेचेच नाही तर महाविकास आघाडीच्या सर्व महिलांनी येऊन आज मला या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी सर्व महिलांचे मनपूर्वक आभार मानते। मी आणि सर आमच्या दोघांचं पहिल्यापासून एकच ठामपणे निश्चित होतं की आम्हाला महिलांसाठी काही ना काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला जर समजा विकास करायचा असेल तर परिवर्तन हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे परिवर्तन घडून आणण्यासाठीच आम्हा उभयांतांनी हा म्हणतात ना वसा आम्ही हातात घेतलेला आहे आणि आमच्या सर्व बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी भक्कम आधार म्हणून उभे राहणार आहोत।